भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो. तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देतात? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना नाही. मग एक मिनिट, एक तसा नाही. तुम्ही पण बोलत असताना काही जण का बोलले? मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो, हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते. मी आपलं एकीकडे शिव्या द्यायच्या, एकीकडे बोलायचं, पुन्हा थोडं कौतुक पण करायचं, एकीकडे मारल्यासारखं करायचं, असं करायचं. नाही, चांगली लोकशाही आहे. आपण आला त्याबद्दल धन्यवाद. परंतु काही बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, ह्या सभागृहाची परंपरा काय, याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता. जण म्हणले शेतकऱ्यांचं बजेट नाहीये. कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही? कृषीचा 23-24चा विकास दर 3.3% होता आणि आता आम्ही लोकांनी, ह्या सरकार गेले 2.5 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे 24-25 मध्ये कृषीचा विकास दर 8.7% गेला. 3 वरून 8.7%. कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला. जयंतराव, तुम्ही तिथे गेला होता ना पाहायला, ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आम्हाला केलेली आहे. आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल, एक तालुका एक बाजारपेठ असेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल, त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल, याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवडीचा कार्यक्रम, मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम, या तरतुदी कुणाकरता केल्या? शेतकऱ्यांच्या करता केल्या का दुसऱ्या कुणाकरता केल्या? या बळीराजाच्या करता केल्या? राज्यातला शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही AIची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी विश्वासाने सांगतो की AI तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल. अध्यक्ष महोदय, इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे. पहिलं ते ऊसाचं टनेज होतं 60-70, 100 टनाच्या पुढे जयंतराव गेलं की नाही टनेज? आज टनेज वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यालाच अध्यक्ष महोदय होणार आहे. म्हणजे 100च्या पुढे फार 145 बरोबर आहे, पण सांगताना एकदम 145 म्हणल्यानंतर ते म्हणतील आहे ना, दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय, म्हणून म्हणलं 100च्या पुढे. हे तुम्हाला माहिती आहे, बाकीच्यांना नाही ना माहिती. अध्यक्ष महोदय, सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाटते, परंतु आम्ही विचारपूर्वक 45 लाख 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही. AIचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीनं हाही महत्त्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे